इंगळी गावांतर्गत मुख्य रस्ता, उर्दू शाळा ते जिल्हा परिषद शाळा यामध्ये असलेल्या 6 मोठ विहिरीजवळ मागील वर्षी 27 मे रोजी भूस्खलन झालं होतं. यावर विहिरीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत 3,42,00,000 रुपयांच्या मंजूर निधीतून काम सुरू आहे. दक्षिण दिशेला असलेला मुरूम उत्तर दिशेला घेताना पोकलँडच्या डोमचा तोल विहिरीच्या रिकाम्या बाजूला गेल्यामुळं थेट 70 फूट खोल असलेल्या विहिरीत 25 टनी पोकलँडनं थेट जलसमाधी घेतली. यावेळी सिंता भरती आणि आशिष शर्मण हे दोघेही पाण्यात पडले. प्रसंगावधान ओळखून चालक पाण्यातून तातडीनं वर आला, परंतु सोबती खाली बुडत असल्याचं पाहून त्यानं पुन्हा काळ्या दुर्गंधीयुक्त पाण्यात उडी घेऊन त्याचा जीव वाचवला. स्थानिकांनी दोघांना वर घेत हुपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दोघांच्याही पोटातून जवळपास अर्धा लिटर काळं पाणी काढून त्यांना त्वचेचा कोणताही आजार होऊ नये याची काळजी म्हणून निगराणीखाली ठेवण्यात आलंय. दरम्यान घटना इतकी भीषण होती की क्षणात पोकलँड जमीनदोस्त झाला. बुडालेल्यांमध्ये एक जण भयभीत झाला होता, तर चालकानं थेट हंबरडा फोडत मालकाच्या भीतीनं पोकलँड ऊपर निकालो असा टाहू फोडला. परंतु स्थानिकांनी त्यांना धीर दिल्यानं दोघेही शांत झाले.